आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझे बाबा नाही आहेत ना, याचं कधीच वाईट वाटून घेऊ नको आता. आई पण असंच सांगते मला. आणि अजून काय म्हणते तुझी आई बाबांविषयी? काय नाही, आता मी थोडी मोठी झाले ना की ती मला सगळं सांगेल. बरं, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. आब्रा कटाब्रा गिली 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 चू. माझी सर्व तुम्हाला सून म्हणून चालेल काय? आई, माझं जरा अर्जंट काम आहे. ते काम एकदा मी संपवतो आणि मग मी घरी येतो. आई, आई, अहो लक्ष कुठे आहे? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. मी सुंदरी बद्दल विचार करत होते. सुंदरीचा का? कसं आहे, मी आणि मंगलताई, सुंदरीची आई, फुलांच्या निमित्ताने वारंवार भेटत असतो ना, त्यामुळे आमची छान मैत्री झाली आणि आम्ही आमची सुख दुःख एकमेकींशी शेअर करतो. हा, मग तेव्हाच कळलं मला काय? हेच, सुंदरीच्या भूतकाळाबद्दल. खूप सोचलंय हो पोरीनं. सोप्या नव्हत्या गोष्टी तिच्यासाठी. तिची IAS ची परीक्षा चालू असताना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडथळ्यांवर मात केली आहे तिनं, पण डगमगली नाही ती. असंच असायला हवं माणसाने, नाही धनंजय? हे सगळं ऐकल्यावर तर सुंदरी मला जास्तच आवडायला लागली आहे. अशी गुणी आई मिळायला सुद्धा भाग्य असावं लागतं. खूप नशीबवान आहे सावी. हे सगळं ऐकत असताना सतत माझ्या मनात येत होतं, सुंदरीच्या जागी दुसरी कुणी एखादी असती ना तर ती खचून गेली असती. असं असं काय घडलं होतं तिच्या आयुष्यात? वाव, मस्त आहे. मी माझ्या आईला पण दाखवेन. नाही नाही नाही, हे बघ, हे आईला नाही सांगायचं हा. काय तुला माहितीये ना, आपलं स्कूल किती स्ट्रिक्ट आहे. आपल्या स्कूलमध्ये ना असं टीचरने स्टुडंटला गिफ्ट देणं हे अलाउड नाहीये. हे जर प्रिन्सिपलला कळलं ना तर मला या शाळेतून काढून टाकतील. तुला चालेल का मला या शाळेतून काढलेलं? नाही. नाही ना? नाही, आपल्या दोघांचं सिक्रेट आहे, टॉप सिक्रेट. ओके, ओके. कोणालाच नाही सांगायचं. डन? बरं, मला सांग सावी, आईने तुझ्या बाबांचं नाव सांगितलंय का? नाही, तिने मला नाही सांगितलं. आदित्य नगरकर. हो, आदित्य नगरकर, सुंदरीचा नवरा. पण त्याचं नाव नाही लावत ती. आणि का लावावं तिनं? अहो, सुंदरीशी लग्न झालेलं असताना त्यानं तिला फसवून दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं आणि सुंदरीच्या आयुष्यात अडथळे आणले. त्या साहेबानं नाही का तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकवलं, तसं या आदित्यनं सुंदरीला एका खोट्या आरोपात अडकवून तिला तुरुंगात टाकेपर्यंत मजल मारली. आणि तेही कशासाठी? तर तिनं IAS ची परीक्षा देऊ नये म्हणून. पण तुम्हाला सांगते धनंजय, त्याही परिस्थितीत या पटकीनं तुरुंगातनं परीक्षा दिली बघा. खरंच? धाकटी की नाही मुलगी धनंजय? गेली 6 वर्ष सावीला आणि तिच्या कुटुंबाला एकटी सांभाळतीये. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला एकटीनं खंबीरपणे तोंड देते. ती तर देवाकडे प्रार्थना करते
तिच्या पदरात सुखाचं माप टाक. कारण ज्याला आयुष्यात दुःखाचे चटके बसलेले असतात ना, त्याला सुखाच्या प्रत्येक क्षणाची किंमत असते. ती प्रामाणिक आहे याचा विश्वास आता मला बसायलाच लागला होता. पण आता तुम्ही सगळं सांगितलं तुम्हाला खात्रीच पटली आहे. आणि जस्ट होप ती माझी फाईल लवकर क्लिअर करेल. आणि एकदा काय ते मी DSPचा चार्ज घेतला ना, तर मग मैत्रीच्या मृत्यूला जी लोक कारणीभूत आहेत ना, त्या एकालाही सोडणार नाहीये मी. तेव्हा जाऊन माझ्या जीवाला आणि मैत्रीच्या आत्म्याला शांती मिळेल. अजूनही हे सुंदरीकडे एक कर्तव्यदक्ष कलेक्टर म्हणूनच बघताय. ती आरोहची आई आपली जोडीदार होऊ शकेल का, हा विचार यांच्या मनात कधी येईल? या साहेबने धनंजयची फाईल एकदम पक्की केली. काही करून हिला क्रॅक करावीच लागेल. शोधावं लागेल, काहीतरी फट नक्कीच सापडेल. थर्ड पेज, फिफ्थ पेज, फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज आणि फोर्थ पेज गायब आणि परत फिफ्थ पेज. एक पान गहाळ आहे. म्हणजे धनंजय नोकरीवरती असताना कुठल्या तरी अधिकाऱ्याने तर नक्कीच कोणीतरी फितुरी केली त्यांच्याच लोकांमध्ये, पैशांसाठी किंवा साहेबाच्या दबावाखाली नक्कीच काहीतरी शोधलंय. त्याच्यातून नक्कीच काहीतरी मिळू शकतं. काय कबुली जबाब? त्याने हा गुन्हा कबूल केला आणि तशा कागदपत्रांवरती सही देखील केली. कसं शक्य आहे? जर असं असेल तर मग संपलं सगळं. म्हणजे एवढ्या एका कागदपत्रावरती धनंजयला सरासर दोषी ठरवता येऊ शकतं. किंवा आपण असं म्हणू शकतो की धनंजयला निर्दोष सिद्ध करण्यासाठी संपूर्ण प्रोसेस मधला हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. नक्की प्रकरण काय, धनंजयलाच फोन करून विचारायला पाहिजे. हॅलो मिस्टर धनंजय, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर हो त्याच विषयावर बोलायचंय. आपण आता भेटू शकतो का? मी तुम्हाला लगेच लोकेशन पाठवते, तिथे पोहोचा. ओके, सी यू. काय गं सरे, आता कुठे निघाली? मी आले, माझं जरा महत्वाचं काम आहे. धनंजयला भेटायला चालली हे आम्हाला सांगायचं नाही वाटतं. चांगले चांगले, म्हणजे मनाच्या तारा जुळतायत. सुंदरीने इतके अर्जंट भेटायला का बोलवलंय? त्या पेनड्राईव्ह बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची असेल त्यांना. नाही, जाऊन बघायलाच हवं. धनंजय, तुम्ही कुठे बाहेर निघालात का? हो. सगळं ठीक आहे ना? हा, नाही, आय मीन हो, सगळं ठीक आहे. जरा एक माझं अर्जंट काम आहे, मी ते काम करून लगेच आलोच. धनंजय सुंदरीला भेटायला गेलेत हे यांचं फोनवरचं बोलणं मी ऐकलंय. हे धनंजयला कळलेलं नाहीये.
पण मग हे जरा टेन्स्ड वाटले का? काही झालं असेल का? पण असो, यांनी सतत भेटत राहायला पाहिजे, तरच यांची मनं जुळतील. मंगलताईंना पण सांगू का? त्यांनाही बरं वाटेल. सॉरी, सकाळी क्लिनिक मध्ये तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात, पण मला तसं करता आलं नाही. इट्स ओके. तुम्ही तरी काय करू शकला असता? नक्कीच करू शकले असते. जर तुमची फाईल क्लिअर असते ना, तर नक्कीच काहीतरी खणखणीत सुनावू शकले असते. मला कल्पना आहे की त्या साहेबमुळे तुमचं जे नुकसान झालं ना, ते कधीच भरून नाही निघू शकत. इनफॅक्ट मला असं वाटतं की तुमच्या जोडीदारावरती जे संकट ओढावलं होतं त्याला तुम्ही कारणीभूत आहात. हा डाग जरी पुसला गेला ना, तरी तुमची डिग्निटी तुम्हाला परत मिळू शकते. कदाचित तुमची नोकरी देखील तुम्हाला मिळू शकते. असं जर घडलं ना, तर मी तुम्हाला नाही सांगू शकत की मला काय वाटतंय. कसं असतं ना, एक सच्चा माणूस असतो ना, त्याच्यावरती जेव्हा असे काळे डाग लागतात, ही सगळ्यात मोठी शिक्षा असते. त्यात अजून काय ते डाग मी पुसू पण शकत नाही, आणि म्हणूनच मी मग दारूच्या आहारी गेला. पण इथून पुढे त्याची गरज नाही पडणार. शक्य तितक्या लवकर तुमची केस सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू. मैत्रीमध्ये असा कोणीतरी एक सपोर्ट दिला ना, तर असं वाटतं खोल दरीतून पण आपल्याला कोणतरी बाहेर घेऊन येईल. बरं, महत्वाचं, त्यासाठी मी इथे आले. तुम्ही जो मला पेनड्राईव्ह दिला होता, त्यात मी सगळे काही पेपर्स चेक केले. म्हणजे एकंदरीतच फाईल मी चेक केली, पण मला असं जाणवलं की त्या फाईलमध्ये काही पेपर्स मिसिंग आहेत. मिसिंग आहे? होय. आणि मला असं वाटतंय की नेमकी तिथेच काहीतरी गडबड आहे. आणि मला अजून एक गोष्ट खटकली आहे. म्हणजे रिपोर्ट प्रमाणे तुम्ही गरजेपेक्षा जास्त दारू प्यायला होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही रॅश ड्राईव्ह केलं, आणि याच्यातच गाडीचा ऍक्सिडेंट झाला, आणि याच ऍक्सिडेंटमध्ये तुमच्या बायकोचा जीव गेला. आणि या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात असे आरोप करणारे जे कागदपत्र आहे त्याच्यावरती तुमची सही. आय मीन सगळं ठीक आहे, पण मग असं असेल तर मी तुम्हाला डिफेंड कसं करणार? ही सही तुम्ही कशी केलीत आणि का? मी सही केली नाहीये ती. अहो, मलाच माहित नाहीये त्या पेपरवरती सह्या माझ्या आल्या कशा. अच्छा, आत्ता आलंय माझ्या लक्षात. काय? तुम्ही म्हणालात ना, घरका भेदी. असाच एक घरका भेदी तुमच्याही ऑफिसमध्ये असणार, जो साहेबांच्या सांगण्यावरून सतत तुमच्यावरती वॉच ठेवत असणार. कदाचित तो माणूस तुमच्या खूपच जवळ असेल, आणि त्याने तुमच्या नकळत त्या कागदपत्रांवरती सही घेतली असणार. ही शक्यता आपण नाकारू शकत नाही ना. काय वाटतं तुम्हाला? ऐकायला जात नाही, आवाजच काय येत नाही. म्हणजे तुमची हिंमत कशी झाली? तुम्हाला म्हणायचं काय? हा, म्हणजे तुम्ही या लॉज प्रकरणात वाचला ठीक आहे, पण मला ना 100% खात्री आहे या सगळ्यात ना तुमचा पण हात होता. एक मिनिट, तुम्ही वाटेल ते बोलू नका. तुम्ही आहात ना, तुम्ही तुमच्या पदाचा गैरफायदा घेताय. एक मिनिट, फसवता तर तुम्ही सगळ्या लोकांना. तुम्ही जी चूक केली ती तुम्ही मान्य करत नाही. चूक माझी होती याचे पुरावे काय आहेत तुमच्याकडे? तुम्हाला माहिती तरी काय माझ्याबद्दल? मला या सगळ्या गोष्टींमध्ये फ्रेम केलं गेलंय. नाही, खोटं बोलताय तुम्ही. मुळात ना ह्या सगळ्या गोष्टी तुमची चूक होती हे तुम्ही मान्य नाही करत. तुम्ही ते एवढं ड्रिंक केलं, वरतून ड्राईव्ह केलं, त्या सगळ्यातच तुमच्या बायकोचा जीव गेला, आणि त्याची जरा सुद्धा जाणीव नाही तुम्हाला. बस, मी तुम्हाला सांगतोय की ह्या सगळ्यांमध्ये मला गुरफटवलं जातंय.
नक्कीच नक्कीच हा साहेबाचा माणूस होता. पण त्याने याच्या आधीच आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना? हो मंगलताई, अहो धनंजय सुंदरीलाच भेटायला गेलेत. मी ऐकलं ना फोनवर, ते दोघे एकमेकांना भेटण्याबद्दल बोलत होते. हा हो, मी पण ऐकली थोडं थोडं, पण मुद्दामूनच काही विचारलं नाही. आपण जरा रस घेतो असं दिसलं का नाही, ते लगेच कासवासारखे पाय पोटात घेतील. म्हणूनच सांगते, आता इथून पुढं का नाही, जे काय करायचंय ना ते आपण लांब राहून करू बघा. मी म्हणतात ते अगदी बरोबर आहे मंगलताई. मलाही असंच वाटतंय, आपण जरा धीरानं घेऊया. कसं आहे की दोन्ही मुलं बुजरी आहेत, त्यामुळे ती दोघं तर काही आपणहून पुढाकार घेणार नाहीत आणि त्यांच्या मनात काही असलं तर आपल्याला थांगपत्ताही लागू देणार नाही. होय ना. पण साधनाताई, तुम्ही काय विचार केला माझ्या सरूबद्दल? मंगलताई, अहो कसं सांगू तुम्हाला, मैथिली गेल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जीवाला इतकी शांती मिळाली. मैथिलीचा खूप जीव होता हो धनंजयवर, त्यामुळे तो एकटा राहू नये असंच वाटत असणार तिला स्वर्गात. आणि त्यातही आरोह सकट धनंजयची जबाबदारी कोण उचलणार असा घोर माझ्या जीवाला लागलेला असायचा. पण तुम्हाला सांगते मंगलताई, तुमची सुंदरी आमच्या धनंजयसाठी परफेक्ट मॅच आहे. जितकी कर्तबगार, गुणी, जबाबदार, तेवढी साधी आणि प्रेमळही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं आणि आरोहचं छान सूत जमलंय. लय आनंद झाला बघा मला हे सगळं ऐकून. माझ्या सरूनी लय सोसलंय हो. आता तिला पण तिच्या हक्काचं, तिच्या प्रेमाचं माणूस भेटल बघा. हो मंगलताई, आपण असंच सगळं जुळवत आणू. हा होय होय, चालतंय. ठेवू? हो हो, बाय. चला, साधनाताईंची पसंती मिळाली, अर्ध काम तर झालं. तर हे काम झाले, आता फक्त अजून एका माणसाची परवानगी मिळाली ना की मग झालं. मग मी स्वतःच जाऊन सरूला सगळं काही सांगेल. म्हणून गोळ्या घे, बरं वाटेल तुला. मी इतका वेळ या इंजेक्शनमुळे झोपले असेल का? आता हा मला परत गोळ्या देतोय. काय सुरू आहे नक्की याचं? हा नक्कीच काहीतरी लबाडी करतोय. बघ मनू, मी जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच करतोय. प्लीज ऐक माझं, गोळ्या घे. सावीला कधी भेटायचं? सावीला भेटायचंय म्हणून, पण काय तू अजून पूर्ण बरी नाही झाली. सावीला भेटलीस, तू इमोशनल झाली, काही झालं, तुझं ब्लड प्रेशर वाढलं, काही प्रॉब्लेम होऊ शकतो ना. म्हणून डॉक्टर काय म्हणतात, तुला एकदा पूर्ण बरं होऊ दे, त्यानंतर तू भेट ना सावीला. मी आय प्रॉमिस, मी स्वतः तुला घेऊन जाईल. घे गोळ्या घेतो परत. सॉरी अरे, ते अंगात प्राण नाहीये ना, मग ग्लास अटकला हातात. आय एम सॉरी. म्हणून डोंट वरी, काही काळजी करू नकोस. मी तुला दुसऱ्या पाण्याचा ग्लास आणून देतो. ओके, ठीक आहे म्हणू, काळजी नको करूस. तुमची हिंमत कशी झाली? म्हणजे तुम्ही या लॉज प्रकरणात वाचला ठीक आहे, पण मला ना 100% खात्री आहे या सगळ्यात ना तुमचा पण हात होता. एक मिनिट, तुम्ही वाटेल ते बोलू नका. तुम्ही तुमच्या पदाचा गैरफायदा उचलताय. आणि तुम्ही उचलत तो, आणि त्यामुळे आज नोकरी गमावून बसलाय तुम्ही. 1 मिनिट फसवताय तर तुम्ही सगळ्या लोकांना. आलं लक्षात. तू तुझं काम चालू ठेव आणि एक लक्षात ठेव, त्यांना कळता कामा नाही की तू शूटिंग काढतोय. काळजी घे. हो, मला संशय होताच, हे दोघं काही एकत्र येणार नाहीत आणि ती काय त्या हिरोचा ऐकणार नाही.
दोघांमध्ये मीपणा लय ठासून भरलेला आहे ना, आणि ह्या मीपणाची शिंग एकमेकांमध्ये अडकणारच होती आणि बरोबर कुत्र्या मांजरासारखं भांडणार होती. नाही बाबा, आपल्याला घोळात घेता येते दोघं. आधी बंगल्यावर एकत्र जेवले आणि आता एकमेकांसोबत भांडले. दोघांची डोकी लई शार्प आहेत. त्या गेम खेळतात काय आपल्या बरोबर? म्हणजे त्याच्याकडूनच त्या तुकडीला आपल्या धंद्याची माहिती मिळत असणार. पाणी डोक्यावरून जायला लागलंय आणि तुम्ही बाई बाटलीच्या नाद. भावा, लवकरच तिचा भूतकाळ आमच्या समोर आला पाहिजे. हा, नाही तर तुला भूतकाळात जमा करी ना. एकदाच सांगणार, दहशत आमची, जबाबदारी तुमची.